आमच्याकडे 3 ॲग्रोनॉमिस्ट आहेत की ज्याचं लिडिंग देशमुख साहेबांच्या अंडर आपण करतोय. तर नेटाफिमचं किंवा ड्रिप इरिगेशनचा जो रोल आहे ऊस उत्पादन वाढण्यासाठी, तर ह्या विविध मार्गाने 5 पद्धतीने आम्ही काम करतोय. पहिली गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, दुसरी गोष्ट म्हणजे इनोव्हेशन आहे, तिसरी गोष्ट म्हणजे कस्टमाइज सर्व्हिस आहे, ॲग्रोनॉमी आहे, एक्सटेन्शन वर्क आहे, आणि जे मोठे प्रोजेक्ट आहेत, आता गोटखिंडीचे एक एक्झाम्पल सांगितलं, त्याच पद्धतीने एक मोठे प्रोजेक्ट सुद्धा आम्ही केलेले आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला, ऍक्च्युली इट इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, आणि कॉटन आणि शुगर केअर हे 2 महत्वाची पिकं आहेत. आणि हे 2 पिकं असे आहेत की पाणी कमी पडलं किंवा कितीही काही झालं तरी आपण ह्या 2 पिकाला नाकारू शकणार नाही किंवा हे 2 पिकं आपण कमी करू शकणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही ह्या 2 पिकांमध्ये काम करतो. ठिबक सिंचनाचे जे ऍडव्हान्टेज आहेत ते ऍडव्हान्टेज ऑलरेडी बऱ्याचशा लोकांनी सांगितले, परंतु आपण म्युच्युअली अग्रीड केलं सकाळी की बाबा क्वालिटी आणि क्वांटिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट रादर दॅन द वॉटर सेव्हिंग. सो क्वालिटी आणि क्वांटिटीमुळे आपण ठिबक सिंचनाचा सगळ्यात जास्त बेनिफिट आपण प्रमोट करणं गरजेचं आहे. जर ऊसाचा विचार केला, जर महाराष्ट्राचा विचार केला, तर साधारणतः 13 ते 14 लाख हेक्टर क्षेत्र आहे. जो रफ डाटा आमच्या बसे आहे त्या डाट्याप्रमाणे साधारणतः 4 लाख हेक्टर प्लस ठिबक सिंचन ऑलरेडी झालेलं आहे गेल्या 15-20 वर्षापासून. त्यामध्ये साधारणतः 1.5 लाख हेक्टर नेटाफिमने केलेलं आहे. तर ठिबक सिंचनामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर शुगर मिल अलाइनमेंट, शुगर मिलच्या सहकार्याने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. छोटं मोठं ऑटोमेशन वापरणं गरजेचं आहे. डबल ट्रिपलाइन जे सांगितलं मी सकाळी, जर उत्पन्न वाढीचं जे स्रोत आहे किंवा 4 फूट किंवा 5 फूट रुंद सरावरुंदी पद्धतीने जर ठिबक किंवा ऊस पीक केलं तर 2 ट्रिपलाइन वापरणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरफेस इरिगेशन आणि ग्राउंड इरिगेशन, म्हणजे ग्राउंड वॉटर असणारं इरिगेशन, हे 2 पद्धतीने ऊस होतो. त्यामुळं जे प्रोजेक्ट आहेत, लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत, त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल शेअर सारखे प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे. आता जर खरोखर ठिबक सिंचनाचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर फक्त साखर कारखाने, ठिबकच्या कंपन्या, डीएसटीनं बोलून चालणार नाही. सगळ्यात महत्वाचे इनपुट सप्लायर जे आहेत, सगळ्यात जास्त खर्च हा खताचा येतो, आणि खत कसं वाचू शकतो आपण किंवा खताची इफिशियन्सी आपण कशी वाढवू शकतो, तो जो पण आपण शेतकऱ्यांना सांगत नाही. तर हे एक आहे ना, मला असं वाटतं की आपण हे पोस्टर जे आहे की नाही, हे सगळ्या शुगर फॅक्टरीमध्ये विदाउट ब्रँडिंग, म्हणजे ऍज अ कन्सेप्ट म्हणून की नाही, आपण शुगर फॅक्टरीमध्ये इव्हन तो खतं विकणाऱ्या कंपन्यांना आणि खतं विकणाऱ्या विक्रेत्यांना जो पण आपण याचा प्रचार आणि प्रसार करत नाही, तो पण खरोखर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार नाही आणि इनपुट कॉस्ट कमी होणार नाही. ह्याच्यामध्ये आपण जे सांगितलं होतं की बाबा नत्र स्फुरत पानाश, त्यामुळं हे पोस्टर किंवा जनजागृती महत्वाची आहे आणि इनपुट कॉस्ट कमी करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस खर्चाचा विषय येतो त्यावेळेस सगळी सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही, आणि वेगवेगळे चॅलेंज शेतकऱ्या पुढे असतात. त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी तुफान म्हणजे लो वॉल थिकनेस किंवा कमीत कमी 3 वर्ष आयुष्य असणारी ट्रिपलाइन आपण बाजारात आणलेली आहे की जिची कॉस्ट पर एकर साधारणतः 15,000 रुपये फक्त आहे. जनरल जे ठिबक सिंचन आहे साधारणतः 60,000 रुपये एकरी खर्च येतो. जर लोकांना नॉन आयएसआय म्हणा किंवा थिनवॉल जे आपण म्हणतो, कमीत कमी 2 किंवा 3 वर्ष चालणारे पीक जर आपण करायचं असेल तर 30,000 रुपयाच्या आसपास खर्च येतो. त्याच्यापैकी जी मेन नळी आहे त्या नळीचा खर्च साधारणतः 15,000 रुपये येतो. ह्या बाकीचे 2 प्रोडक्ट आहेत, पण त्याच्याविषयी मी बोलणार नाही. ऑटोमेशनच्या विषयी सकाळी गोरपडे साहेबांनी सांगितलं की शासनाने एक ऑटोमेशन प्रमोट करायचा विचार केलेला आहे. ज्या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे, म्हणजे 2-4 ठिकाणी शेतकऱ्याचं शेत आहे, वेगवेगळ्या विहिरी आहेत, रात्रीची लाईट येते, त्या ठिकाणी छोटं, मध्यम आणि चांगल्या स्वरूपाचं ऑटोमेशन वापरणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये नेटाफिम अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रोडक्ट आणलेले आहे. आता ही स्लाइड सगळ्यात महत्वाची आहे ऍज अ पॉलिसी डिसिजन मेकिंग म्हणून. जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, सकाळपासून आपण सगळ्या वक्त्यांचं ऐकलं, सुधीर साहेब सुद्धा इथं आहेत, मला वाटतं की मग वे फॉरवर्ड काय? आपण फक्त इथून बोलून उपयोग नाही, आपल्याला काहीतरी सजेशन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. मला वाटतं की महाराष्ट्रासाठी मी जसं म्हटलं किंवा सरफेस इरिगेशन आणि ग्राउंड वॉटर, कॅनॉलचं पाणी आणि विहिरीचं पाणी, ठिबक सिंचन करण्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे विहिरीचं पाणी, बोरचं पाणी. त्याच्यावरती ऑलरेडी आपण सगळं काम करतोय. 4.5 लाख हेक्टर ऑलरेडी एरिया कव्हर झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ते शेतकरी परत ठिबक करतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बाबा जे पाट पाणी देतोय आपण किंवा कॅनॉलचे पाणी देतोय त्याच्यावरती कोण काम करतोय का? आणि त्याच्यावरती जर कोण काम करत नसेल तर VSI असेल, DST असेल, कंपन्या असतील, गव्हर्नमेंट असेल, आपण ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच ज्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत त्या लिफ्ट इरिगेशन स्कीम वरती ठिबक सिंचनाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. साधारणतः सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लिफ्ट इरिगेशन पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ 20 ते 25 लिफ्ट इरिगेशन स्कीम
वेगवेगळ्या कंपनींनी गेल्या 10 वर्षामध्ये बसवलेले आहेत आणि अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये चालू आहे. जर मग 400 शेतकरी एकत्र ठिबक सिंचन गेल्या 11 वर्ष वापरतात, तर मग वैयक्तिक शेतकरी ठिबक सिंचन का वापरू शकत नाही? म्हणजे ठिबक सिंचन खराब आहे, ठिबकला मेंटेनन्स लागतो, हे चुकीचं आहे. जर 400 शेतकरी एकत्रितरित्या चालू शकतात तर इंडिव्हिज्युअल शेतकरी नक्कीच चालू शकतो. मग सरफेस आणि सबसरफेस ठिबक सिंचनासाठी सकाळी जे सुधीर साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याकडे 2 प्रोग्राम आहेत. एक तर एबीपी प्रोग्राम जो आहे की ज्याला 7 ते 8,000 कोटी दरवर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महाराष्ट्राला देतं. मी सर तुमच्या बरोबर आहे, जर आपल्याला काम करायचं असेल तर मी स्वतः येतो, परंतु आपण ह्यातले कमीत कमी 2 ते 3,000 कोटी सरफेस थ्रू जे पाटपाण्याने होत आहे त्या ठिकाणी ठिबकसाठी 2 ते 3,000 कोटी आपल्याला केंद्र शासनाकडून आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कंबाईनली काम करणं गरजेचं. दुसरा जो मुद्दा त्यांनी सांगितला होता की बाबा आरकेव्हीवायच्या थ्रू सुद्धा पैसे येतात. तर गेल्या वर्षी सुद्धा गव्हर्नमेंटनं साधारणतः 5,000 कोटी रुपये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं आरकेव्हीच्या थ्रू नाबार्डच्या थ्रू कॉर्प्युलस फंड तयार केला होता. दुःखाची बाब एकच आहे, हरियाणा आणि तामिळनाडू ह्या 2 राज्यांनी 4,000 कोटी वापरले, पण महाराष्ट्राने त्यातला 1 करोड सुद्धा वापरला नाही. कारण त्या नाबार्डच्या थ्रू महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पैसे घ्यायचे असतात आणि ते पैसे ठिबक सिंचनासाठी वापरायचे किंवा बाकीच्या इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टसाठी वापरायचे. तर आपल्याला जर हे सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर ह्या स्कीम जे सबसिडीच्या स्कीम आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्यावरती अवलंबून आहेत. आणि ह्या दोन्ही राज्यांचं किंवा दोन्ही स्टेट आणि सेंट्रल ह्यांचं कम्युनिकेशन जर गॅप असेल तर तिथं गॅप नक्कीच येतो. सकाळी घोरपडे साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही एवढं केलं म्हणून. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, फडतरे साहेबांनी असं सांगितलं की आपण केलं, नक्कीच प्रोग्रेस चांगला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची डिमांड साधारणतः 1 लाख ते 2 लाख प्रति वर्षी प्रति हेक्टर अशी डिमांड आहे आणि हार्डली आपण 70 ते 80 हजार हेक्टर साठी ठिबक सिंचनाला अनुदान प्रोव्हाइड करतो. ह्या 1 ते 2 लाख हेक्टर मध्ये सुद्धा हार्डली 15 ते 20 हजार हेक्टर फक्त ऊस होत आहे. माझं असं म्हणणं आहे, जर आपल्याला पुढच्या येणाऱ्या 15 वर्षाचं जर नियोजन करायचं असेल किंवा 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर कमीत कमी दरवर्षी 50,000 हेक्टर क्षेत्र ठिबक खाली ऊसाचं कसं आणता येईल. मग ते ISI असू द्या, नॉन ISI असू द्या, सबसिडी असू द्या, विदाउट सबसिडी असू द्या, डझंट मॅटर. जर 50,000 हेक्टर क्षेत्र आपण दरवर्षी ठिबक खाली आणलं तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी चेंज करून जो क्रायसिस आहे वॉटर मॅनेजमेंटचा तो आपण कमी करू शकतो. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, शुगर मिल, अदर स्टेक होल्डर लाईक युनिव्हर्सिटी आणि रिसर्च स्टेशन, फार्मर्स आणि ड्रीप इरिगेशन सप्लाय करणाऱ्या कंपन्या ह्यांनी जर एकत्र बसून चांगलं प्रपोजल बनवलं तर नक्कीच आपण याच्यामध्ये क्रांती किंवा चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडिया, आमच्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचे असोसिएशन आहे, त्याचा व्हाईस प्रेसिडेंट मी आहे. इंडियामध्ये रिप्रेझेंटेशन करतो, महाराष्ट्रामध्ये रिप्रेझेंटेशन करतो, प्लस गव्हर्नमेंटच्या विविध कमिट्यावरती सुद्धा आहे. ऍज अ इंडस्ट्री म्हणून आपण जर नक्कीच फोकस केलं तर 100% आपण 50,000 प्रतिवर्षी प्रति हेक्टर शुगर केन मध्ये ठिबक करू शकतो. थँक्यू. एकच लास्ट स्लाइड आहे फक्त, जस्ट इनोव्हेशन म्हणून किंवा इंडस्ट्रीचा ट्रेंड काय, आपण कुठल्या पद्धतीने चाललोय किंवा कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे. सस्टेनेबिलिटी अँड प्रोड्युसिंग ट्रॅकिंग फर्स्ट ऑफ ऑल, म्हणजे ट्रेसेबिलिटी आहे, व्हर्टिकल फार्मिंग आहे. दुसरं काय की बाबा कार्बन क्रेडिट, खरोखर ऊसामध्ये कार्बन क्रेडिट वरती काम करणं गरजेचं. राईस वरती ऑलरेडी काम करतोय आपण. डिजिटल मार्केटिंग वरती आता थोडस वाढलेलं आहे. डिजिटायझेशन, ऑटोमेशन, ड्रोन, फार्म मॅनेजमेंट ह्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे ऍग्रिकल्चर मध्ये. आणि मेकॅनायझेशन मध्ये सुद्धा ड्रोन आहे, फ्रूट आहे, पॅकर्स आहेत. तर ह्या गोष्टी आणि कॉर्पोरेट फार्मिंग सुद्धा सध्या वाढत आहे. तर हा इंडस्ट्रीचा नवीन ट्रेंड आहे. जर शुगर फॅक्टरी कंपन्या आणि बाकीच्या लोकांनी ह्या ट्रेंड सोबत जर नाही गेलो आपण तर नक्कीच आपली प्रगती होणार नाही. थँक्यू.